आणि इथे बघू शकता तुम्ही सोसाट्याचा वारा सुटलाय आणि मुसळधार पाऊस पडतोय, जशी की ढगफुटी झाली, ढगफुटी. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत सावंतवाडीला, म्हणजे आपल्या गावी. सो पाऊस खूप पडतोय आणि बघूया आता आपण ओल्ड मुंबई गोवा हायवेनीच जाणार आहे. सो आजची डेट आहे 8 जुलै आणि बघूया आता कशा प्रकारे काय आहे. काल म्हणजे 5 तारखेला तिकडे दरडी वगैरे कोसळलेली कशेडी टनलच्या इथे. सो आता बघूया काय आहे कसं आहे. तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू बघा. हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग असेल. मी मध्ये मध्ये सर्व अपडेट्स तुम्हाला देईन मुंबई गोवा हायवेचे. आणि आता सकाळचे वाजले आहेत 7:47 आणि एकदा बघू शकता तुम्ही पावसाला परत सुरुवात झालेली आहे. हे बघू शकता पाऊस मुसळधार पडतोय आता आज पण. आणि माझा एक भाऊ आजच रात्री म्हणजे काल रात्री त्यांनी बस पकडून पुण्यावरून तो गावी पोहोचलाय. सो तो कोल्हापूर आणि आंबोली मार्गे गेला. तर तिकडचा रस्ता तर पूर्ण क्लिअर आहे, पण आपण बघूया एकदा मुंबई गोवा हायवेनी जाऊन कसं काय आहे. सो तुम्हाला पण थोडं अपडेट मिळेल. सो चला जर्नी स्टार्ट करूया. आता टोटल दाखवत आहेत 9 तास 37 मिनटं दाखवत आहेत. सावंतवाडी किलोमीटर आहे 480 किलोमीटर. सो बघूया. त्याकडे दे तुझा साईडने एक व्हिडिओ घे. साईडने आता आपण माथेरानच्या पुढे पोहोचलो. आता थोड्याच वेळात कर्जत येईल आणि इथे बघू शकता धुवाधार पाऊस चालू आहे. आता आपण ओल्ड मुंबई गोवा हायवेनीच जाणार आहोत. पण आता 2 दिवसापूर्वीची घटना बघितली असेल, म्हणजेच 5 जुलैला पूर्ण पाणी वगैरे साठलेलं. परत जो आपला टनल आहे कशेडी तिकडे लँडस्लाईडमुळे रस्ता वगैरे बंद होता. तो आता बघूया आज काय परिस्थिती आहे ती. तसं बघायला गेलं तर आज मुंबईमध्ये तर ग्रीन अलर्ट होता. एवढं काय नाही. काल ऑरेंज अलर्ट दिला होता. सो आता बघूया. पण आता इथे जोरदार पाऊस चालू आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा नजारा. मुसळधार पाऊस आहे मित्रांनो, मुसळधार पाऊस. बघूया पुढे काय परिस्थिती आहे. अदरवाईज आपल्याला आपला रूट चेंज करावा लागणार आहे. तो दुसरा रूट ठेवला आहे आपण एक्सप्रेसवेनी कोल्हापूर करत आंबोली मार्गे सावंतवाडीला जायचं. हा एक दुसरा ऑप्शन आहे. पण आता बघूया काय परिस्थिती आहे पुढे. तो व्हिडिओला पूर्ण बघा तुम्ही. तुम्हाला पूर्ण अपडेट्स मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो आता आपण खोपोली क्रॉस केला आहे आणि आता पालीच्या दिशेने आपण चाललो आहे. आणि हा बघू शकता तुम्ही सुंदर असा रोड. दोन्ही बाजूला गर्द झाडी आहेत आणि मधनं हा काळा डांबरी रोड. आता बघूया पुढे कशी काय परिस्थिती आहे. पालीवरनं आपण माणगाव आणि मग माणगाववरून आपण कनेक्ट करणार आहोत NH66ला. आता आपण पोचलो आहोत पालीला. आता थोड्याच वेळात पुढे पालीचं मंदिर येईल. आणि इकडनं ना आता वाजले आहेत 11:30 वाजता आपण पालीमध्ये आहोत. खूपच लेट झालं आहे. तसं बघायला गेलं तर आपण खूप उशिरा निघालो घरातून. दरवेळेला आपण 6 वाजता निघतो, पण ह्या वेळेला पावसामुळे बराच लेट झाला. म्हणजे 8:15 वाजले आम्हाला निघायला. तो आता 11:30 वाजता आम्ही पालीमध्ये आहोत. आता इकडनं माणगाव एक 1.5 तासावरती आहे माणगाव. सो आता बघूया किती वेळ लागतोय. 1 तास म्हणजे एक वाजेल आपल्याला माणगावला पोचायला.
या पुढे बघूया आता कशी परिस्थिती आहे काय. कशेडीच्या इथे दरड कोसळलेली काल, आणि काल मी अपडेट घेतला तर एक लाईन त्यांनी चालू केली होती. आता बघू. बघू शकता मित्रांनो, हे आहे पालीचं आपलं मंदिर, बल्लाळेश्वर गणपती मंदिर पाली. आता इथून आपण जाणार आहोत माणगाव वाटे. मित्रांनो, हा बघू शकता तुम्ही पालीचा रोड आहे. खूपच सुंदर असा रोड आहे हा. जर तुम्ही इंदापूर वगैरे या साईडने येणार असाल तर ते जे ट्रॅफिक आहे त्याला हा रोड बायपास करतो. खूपच मस्त रोड आहे, फुल डांबरी रोड आहे आणि दोन्ही साईडला गर्द झाडं आहेत हिरवी, आणि हा पडणारा सुंदर पाऊस. वा, अमेझिंग. आता थोड्याच वेळात आपण माणगावला पोहोचू. वाजले आहेत आता 11:15. पोटलच्या खुर्ची काहीतरी गाव गेलेलं आहे. सध्या आपण पालीच्या पुढे आहोत आणि पालीमध्ये आता एवढा पाऊस नाही आहे. आता पुढे बघूया महाडला वगैरे काय स्थिती आहे ती. आणि मेन म्हणजे आपला जो आहे तो म्हणजे कशेडी टनल. कशेडी टनल एकदा पार केला आपण की मग पुढे काय नाही आहे जास्ती. कशेडीपर्यंतच आपल्याला प्रॉपरली जायचं आहे. समोर बघू शकता तुम्ही गाई. मित्रांनो, आता आपण माणगावला पोहोचलो आहोत. माणगाव, आणि वेळ झाली आहे 12:30 वाजलेत. आणि इथे बघू शकता तुम्ही वारा आणि सोसाट्याचा वारा सुटलाय आणि मुसळधार पाऊस पडतोय. बघू शकता बाहेर कशा प्रकारे, आणि रस्त्यावरती बघा कोणच दिसत नाहीये आज. मुसळधार पाऊस आहे आणि वारा सुटला जोरदार. बाप रे बाप. मग दिसत असेल समोरचं काहीच दिसत नाहीये. व्हिजिबिलिटी 80% आहे. आणि ह्या वाऱ्यामध्ये ही जी रस्त्याच्या साईडला जी झाडं असतात ना, ती तुटून पडण्याची भीती असते. सो जास्त वेळ झाडाखाली गाडी थांबवणं पण धोक्याचं आहे. माणगावपर्यंत पोहोचलोय आता आपण. आता इकडनं बघूया पुढे काय परिस्थिती आहे. एकदा का आपण मुंबई गोवा हायवेला कनेक्ट झालो ना की मग काय एवढं हे नाही आहे. मित्रांनो, पुढचं काहीच दिसत नाही आहे. माणगावमध्ये मुसळधार पाऊस आहे मित्रांनो. माणगावमध्ये फायनली आपण पोहोचलो आहोत NH66 म्हणजे आपला मुंबई गोवा महामार्ग. आणि ते बघू शकता माणगावच्या पुढे जोरदार पाऊस चालू आहे. रस्त्यावरती समोरचं बघू शकता तुम्ही दृश्य. व्हिजिबिलिटी 80% आहे आणि पाऊस एकदम मुसळधार पाऊस पडतोय. रस्त्याचा अंदाज घेणं
खूपच कठीण होते, कारण मध्येच हे पॅचेस मारलेले आहेत त्याच्यावरती. आपले जे कॉन्क्रीटचे जे रोड बनवलेत ना, मध्ये मध्ये हंप येत आहेत, मध्ये मध्ये पॅचेस आहेत. तो त्याच्यामध्ये पाणी जमा होऊन अंदाज येत नाही आहे. तो आपल्याला गाडी आता नॉर्मल स्पीडवरती, आता पुढे पण बघा दिसतंय का पाणी दिसतंय बघा, हे बघा असं पाणी चालत आहे. आणि मित्रांनो, जर तुमची गाडी फास्ट असेल आणि जर तुम्ही या पाण्यामध्ये घातली तर गाडी डिसबॅलन्स होऊ शकते. तो आपल्याला मॉडरेट स्पीडवरतीच गाडीला क्रूज करायचं आहे. आता वाजले आहेत 1. आता थोड्याच वेळात ना पुढे एक माझघर म्हणून एक मालवणी रेस्टॉरंट आहे. सो तिथे आपण लंचसाठी थांबूया. तोपर्यंत हा मुसळधार पाऊस तुम्ही एन्जॉय करू शकता. बापरे बाप, पुढचं काहीच दिसत नाही आहे. आणि मित्रांनो, बघू शकता तुम्ही रस्त्यावरती कोणच नाही आहे. मुसळधार पाऊस आहे, मुसळधार. आपल्याला हजार्ड लाईट चालू करायला लागतील, कारण बाकीच्या गाड्यांना अंदाज यायला पाहिजे. अरे बघा, माझघर आलंय, माझघर काय दिसत आहे. माझघर मित्रांनो पुढे होतं, पण आता इथे पाऊस खूप असल्यामुळे आपण जाऊया आता पुढे. समोर बघा दृश्य तुम्ही, मुसळधार पाऊस आहे. जशी की ढगफुटी झाली, ढगफुटी. आजूबाजू दाखवा. बस स्थानकात पण पाणी गेलं होतं, सगळ्या बस इकडे आणून ठेवल्या. ते का चालू करून. मित्रांनो, आपण पोचलो आहोत कशेडी टनलच्या इथे. जोरदार पाऊस चालू आहे, जोरदार. हे बघा पुढे दिलंय टनल 500 मीटर्स. आणि इथेच पुढे कुठेतरी त्या दिवशी हे झालं होतं, आपलं दरड कोसळली होती. एक्झॅक्ट कुठलं लोकेशन आहे आपल्याला पण माहिती नाही. आजूबाजू दाखवा. बघा आता आपण कशेडी टनलमध्ये जात आहोत. मुसळधार पाऊस चालू आहे कोकणात. कोकणात आपण कशेडी टनलमध्ये आलेलो आहोत आणि इथून पण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे पाणी बाहेर येत आहे. खतरनाक म्हणजे एकदम खतरनाकच आहे हे. मगाशी माणगावला ढगफुटी झाली होती, बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि आता कशेडी टनलमध्ये पण मुसळधार पाऊस चालू आहे. समोर बघू शकता विजिबिलिटी एकदम 0 आहे. समोर एक गाडी चालली आहे, तिच्या जजमेंटनुसार आपण आपली गाडी चालवतोय. आणि बघू शकता जर तुम्ही कोकणात जात असाल तर खूपच कमी गाड्या आपल्याला दिसत आहेत कोकणात जाणाऱ्या. कारण मुंबई गोवा एक्सप्रेसवे सध्या खूपच घटना घडत आहे इथे. हा बघा, इकडेच ते झालं होतं 2 दिवसापूर्वी, जो खचलेला ना. साईडला दाखवा, इकडे दाखवा, इकडे इकडनं. हे बघा, हे बघू शकता, हे पूर्ण डोंगरचं माती खाली आलेली. आणि आता हे रस्ता क्लिअर करण्यात आला आहे. बाप रे बाप, खूपच मोठं आहे हे. अख्खा डोंगर आलाय खाली. सगळी माती साईडला ठेवण्यात आली आहे. इथे बघू शकता तुम्ही, पूर्ण दोन्ही मार्ग बंद होते. आणि इथे लांबच लांब लोकांच्या रांगा लागलेल्या. जवळजवळ 1-2 दिवस लोक गाडीत अडकून पडले होते. 2 दिवसापूर्वीची घटना आहे ही. आणि आज तारीख आहे 8 जुलै. आता दोन्ही मार्गावरचे दरड आणि माती काढण्यात आलेली आहे. मित्रांनो, आत्ता आम्ही लंचसाठी थांबलो होतो. आता वाजले आहेत जवळपास 3 वाजले आहेत. एक माणगाव पण नाही, माणगाव नाही,
चिपळूणच्या आधी एक हॉटेल आहे, हॉटेल न्यू सह्याद्री. इथे आम्ही लंचसाठी थांबलो होतो. लंच बघायला गेलं तर, जेवण बघायला गेलं तर आम्ही चिकन थाली ऑर्डर केलेली आणि चिकन लॉलीपॉप वगैरे, पण टेस्ट ना काहीच खास नव्हती. म्हणजे सगळं चिकन वगैरे ना असं फ्रेश नव्हतं. आता काय करणार, कारण इथे दुसरीकडे कुठे हॉटेल्स पण सगळे बंद आहेत मोस्टली पाऊस असल्यामुळे. सो इथे एक हे हॉटेल चांगलं वाटलं. हॉटेल हे बघा, हॉटेलचं दिसतंय नाव, हॉटेल न्यू सह्याद्री. सो इथे आम्ही आता लंच केला. आता चला पुढची जर्नी स्टार्ट करूया. आता पाऊस तर कमी झाला आहे, हे बघा, बघू शकता इथे तुम्ही. आणि हा असा काही व्ह्यू आहे. सो चला आता पुढची जर्नी स्टार्ट करूया. आता परशुराम घाटात आहोत आपण आणि हे वॉटरफॉल्स बघू शकता. परशुराम घाटात पण बऱ्याच ठिकाणी दरड कोसळली आहे आणि एक लेन बंद केली आहे. सो सिंगल लेनवरनं गाड्या चालू आहेत काही ठिकाणी. आणि आता थोड्याच वेळात संगमेश्वर येईल. सो दरवेळी आपण जातो देवरुखवरून जाऊन मग आपण वाटोळ फाट्यावरून बाहेर येऊन परत 66ला कनेक्ट करतो. पण आता आपण स्ट्रेट जाणार आहोत लांजा वगैरे त्या मार्गाने. सो बघूया आता तिकडचा काय आहे, म्हणजे कशा प्रकारे रस्ते आहेत. आणि पुढे एक तुम्हाला धबधबा दिसेल, त्यामुळे मी तुम्हाला जवळनं दाखवतो. सध्या आपण आहोत परशुराम घाटात आणि इथे पण तसा पाऊस बघायला गेला तर आहे, मध्ये मध्ये जोरदार पाऊस येतोय. आता तुम्हाला डाव्या बाजूला एक वॉटरफॉल दिसेल. इकडे करा ना. हा बघा, वॉटरफॉल बघू शकता मित्रांनो. वा, बंद करा. आता संध्याकाळचे वाजले 5:32 आणि आपण पोचलो आहोत, बघूया, लांजाच्या पुढे आहोत आपण. सिंधुदुर्ग स्ट्रेट, पणजी, कोल्हापूर. लांजाच्या पुढे आलो आहोत. संगमेश्वरच्या तिकडनं 2 वाट जातात, एक देवरुख आणि एक लांजा. तर आता जो संगमेश्वरचा ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम चांगल्या प्रकारे पूर्ण झालं आहे. सो आम्ही आता लांजा मार्गे पुढे आलो. सो बघायला गेलं तर रस्त्याची कंडिशन चांगली आहे खूपच. मध्ये मध्ये आपल्याला डायव्हर्जन्स बघायला मिळतात. हा बघा, हा पण रस्ता खूप चांगल्या प्रकारे बनवला आहे. सो एकंदरीत गणपतीपर्यंत सर्व काही काम होण्याचे चान्सेस दिसत आहेत मला तरी, कारण बरीचशी कामं झालेली आहेत पूर्ण. बघूया आता. इथे आता पाऊस नाही आहे आम्हाला, म्हणजे चिपळूण सोडल्याच्या नंतर खूपच कमी लागला पाऊस. ओके, आता जरा बघू शकता तुम्ही, ढग वरती दिसत असेल तुम्हाला. सो आता पुढे पाऊस मिळण्याची शक्यता आहे. बघूया कसं काय आहे. आता इकडनं सावंतवाडी दाखवते आहे 156 किलोमीटर आणि ते कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत 2 तास 43 मिनिटं. ऑल राईट मित्रांनो, आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:15 आणि आपण आता पोचलो आहोत कुठे, खारेपाटणच्या जवळपास आहोत आम्ही. आता इथून अजून तरी पण सावंतवाडी दाखवतो आहे 78 किलोमीटर्स आणि 1-1.5 तास आपल्याला पोचायला लागेल. आणि आता इथे पाऊस काहीच नाही, बघू शकता तुम्ही. एक टी ब्रेक घेतला होता आम्ही.
आणि आता अखेरीला पोचलो आहोत आपण. आता थोड्याच वेळात आपण सावंतवाडीमध्ये एंटर करणार आहोत. सो टोटल जर्नी झाली आपली 12 तासांची. आपण सकाळी 8 वाजता चालू केलेली. 8 ते आता किती होते? 8 ते आता 8 वाजलेत आता. 8:30 वाजलेत आता. सो आपण ब्रेक घेत आलो आणि पाऊस पण होता. सो त्या मानाने आपण प्रॉपर आलेलो आहोत. ओके, आता आपण अखेरीमध्ये आहोत. आता अखेरीमधून आपण लवकरात लवकर सावंतवाडीला पोचू घरी. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जर हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया आपण एक नवीन प्लेस घेऊन. तोपर्यंत बाय बाय.